वार्षिक राशी भविष्य या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मकर राशीला 2025 हे वर्ष कसे जाणार ते या भागात मी कव्हर केले आहे. वार्षिक राशी भविष्य 2025 मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात. तुम्ही 2025 मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता. 2025 मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील ते या भागात कव्हर केले आहे. मकर ही रास अर्थतत्वाची ही रास शनी या ग्रहाच्या अंमलाखाली असून चरतत्वाची कर्मस्थानची द्योतक आहे. या राशीत शनीमुळे चिकाटी, सोशिकपणा व गंभीरपणा आहे. दशमस्थानाच्या या अर्थतत्वाच्या राशीत जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड आहे. हुकूमत गाजवण्याची इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे. शनीमुळे या राशीत उदासीनता लवकर येते. नैराश्य, वैताग, बारीक सारीक गोष्टींमुळे मनाला लावून घेणे, संशयीपणा, संकुचित वृत्ती, पुराण प्रियता हे दुर्गुण येतात. तामसी वृत्ती तसेच बऱ्याच वेळा आपमतलबी वृत्ती हा अविश्वासूपणा, असंतुष्टता दिसते. दशमस्थानाच्या राशीत बराच काळ विचार करून शांतपणे चिकाटीने कार्य पार पाडण्याची कुवत आहे. दिसण्यात शनीची ही रास तितकीशी चांगली नाही. काळी सावळी, कमी उंचीची आहे. या राशीला अंमल गुडघ्याची वाटी यावर आहे. सांधेच दुखी, संधिवात या दृष्टीने अभ्यासावी लागते. ही रास पृथ्वीतत्वाची म्हणून समजण्यात येत असली तरी या राशीचा उत्तरार्ध जलतत्वाचा समजण्यात येतो. उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो. वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही 3 पृथ्वी चिन्हापैकी एक आहे. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर, परिश्रमी असे गुणधर्म या राशीतल्या व्यक्तींमध्ये आढळते आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. मकर राशीला मकर राशीच्या लोकांना 2025 मध्ये आरोग्य कसे राहणार, तर वर्षाच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य चांगले राहील. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल तर जानेवारी ते एप्रिल दरम्यान त्याच्या उपचारात खूप फायदा होईल. शनीची तिसरी दृष्टी तुमच्या राशीच्या चौथ्या भावावर वाईट प्रभाव टाकेल. त्यामुळे जे लोक जास्त प्रमाणात औषध घेतात त्यांच्या फुफ्फुसात गंभीर समस्या उद्भवू शकतात. एप्रिल महिन्यानंतर तुम्ही मद्य आणि मांसाहार टाळावा. जुलै ते सप्टेंबर दरम्यान ऍसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कामामुळे तणावग्रस्त असाल तर विश्रांती घ्या. मकर आर्थिक स्थिती 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांना कशी राहणार, तर आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. नवीन प्रकल्पातून आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या बचतीबाबत खूप जागरूक असाल. असे असले तरी शनीच्या दुसऱ्या भावात भ्रमणामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड आणि विम्याच्या माध्यमातून आर्थिक फायदा होऊ शकतो. एप्रिल ते जून हे 3 महिने ठीक राहतील. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. मे महिन्यात तुमच्या दुसऱ्या भावात होणारा राहू तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याची प्रेरणा देईल, जे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांना कसे राहणार, तर वर्षाच्या सुरुवातीचे महिने तुमच्यासाठी शुभ राहतील. दुसऱ्या घरात ग्रह गुरु ग्रह असल्यामुळे कुटुंबात सर्व काही ठीक राहील. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. मी नंतर कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. लोक तुमच्या शब्दांची अतिशयोक्ती करतील. कुटुंबात तुमच्या विरुद्ध अनेक गोष्टी घडत राहतील. विवाहयोग्य मुलाच्या विवाहाबाबत तणाव असू शकतो, पण यावर्षी तुमचे सामाजिक संपर्कही खूप मजबूत असतील. आपल्या भावा बहिणींशी चांगले संबंध ठेवा. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कुटुंबातील सदस्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. प्रेम जीवन या वर्षाची सुरुवात खूप चांगली होणार आहे. परस्पर संबंधात गोडवा येईल. मे महिन्यात काही कारणास्तव प्रेम संबंधात वाद निर्माण होऊ शकतो. आपण प्रामाणिकपणे असणे आवश्यक आहे. राहू तुम्हाला खोटे आणि कटू बोलू शकतो, जे वैयक्तिक संबंधासाठी अजिबात चांगले नाही. तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न जरूर करा. अवैध मुलींनी यावर्षी नवीन संबंधाबाबत काळजी घ्यावी. जानेवारी ते एप्रिल हा काळ अपत्यहीन जोडप्यांसाठी संधीसारखा आहे. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जुलै ऑगस्ट महिना वैवाहिक जीवना संबंधासाठी शुभ राहणार नाही. वर्षाच्या शेवटी वैवाहिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि करिअर
वर्षाच्या सुरुवातीलाचा काळ अभ्यासासाठी चांगला राहील. जर तुम्ही उच्च शिक्षणाबाबत गंभीर असाल तर मार्चपर्यंतचा काळ उत्तम जाणार आहे. परीक्षेत चांगले निकाल मिळाल्यास मोठ्या प्रमाणात संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. बॉस तुमच्यावर खूप प्रभावित होतील. 18 नंतर गुरुचे मिथुन राशीत संक्रमण असल्याने तुम्हाला परदेशात नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्ही परदेशात स्थायिक होण्याचीही शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळू शकते. विदेश शिक्षण घेणाऱ्या लोकांना काही संघर्षाचा सामना करावा लागेल. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानचा काळ करिअरसाठी चांगला नाही. उपाय: गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा. अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. धन्यवाद.